महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। खरं तर आजचा व्हिडिओ देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सध्या राज्याच्या राजकारणात आणि अधिवेशनामध्ये एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे। तो विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू झाले असून यामध्ये बहिणींसाठी आता अनेक मोठ्या घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे। तसेच सध्या जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती आता पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाले का आम्हाला नक्की कळवा, कारण की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती अवघ्या 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आज सकाळपासून देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत असून आता लवकरच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होणार आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार तर याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कधीपासून तुमच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती अवघ्या 1 ते 2 तासांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील, कारण की आज सकाळपासून देखील जानेवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्यासंदर्भातील तसेच लाडकी बहीण योजनेचा आता 2100 रुपयांचा हप्ता कधीपासूनच जमा होणार तर याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सध्या राज्याच्या राजकारणात आणि म्हणजेच की अधिवेशनामध्ये एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तो विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तुम्हाला 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, तसेच ज्यांचे हप्ते अद्याप जमा झाले नाहीत त्यांचे पैसे कधी येणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते कधी जमा होणार, त्याचबरोबर 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून जमा होणार, तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे
आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, तर आता सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे। या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या हप्त्याचा मुद्दा चांगलाच गाजला। विरोधकांनी सरकारला घेरले असून अशी मागणी केली आहे की निवडणुकीपूर्वी सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मग आता केवळ 1500 रुपये का दिले जात आहेत। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर विरोधकांनी आता सरकारला सवाल केला आहे। म्हणजेच की सरकारने आता बहिणींना असं आश्वासन दिलं होतं की बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार, परंतु सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे। मग सरकार 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून देणार, हप्त्यामध्ये कधीपासून वाढ केली जाणार, तर असा सवाल आता विरोधकांनी सरकारला विचारला आहे। अधिवेशनामध्ये असे समोर आले आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती। त्यापैकी आतापर्यंत केवळ 32 ते 33,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत। याचा अर्थ असा की सरकारकडे अजूनही कोट्यावधी रुपये शिल्लक आहेत। मग माझ्या ज्या ताईंना अजूनही जुने हप्ते मिळाले नाहीत तर त्यांना हे पैसे का दिले जात नाहीत, हा देखील प्रश्न आता विधानसभेमध्ये विचारला जात आहे। परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते जमा होणार, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। परंतु बहिणींची ई-KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने सर्व हप्ते जमा केले जाणार आहेत। परंतु बहिणींची ई-KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे सध्या जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अद्याप देखील जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, तर बघा सध्या पैशांचे वाटप सुरू असल्यामुळे येत्या 5 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात, येत्या 10 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होतील किंवा 2 ते 3 तासांमध्ये पैसे जमा होतील किंवा आज जर पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील। कारण की लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील, 5 मिनिटांमध्ये जमा होतील किंवा 10 मिनिटांमध्ये जमा होतील। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप केला जात असल्यामुळे कोणत्याच बहिणींना जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची चिंता किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आता हप्ता हा जमा होत आहे, 100% तुमच्या देखील खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु प्रश्न उरतो, म्हणजेच की अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणता प्रश्न, तर जानेवारी महिन्याचा हप्ता तर जमा होत आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? कारण की आता मार्च महिन्याची सुरुवात होतच आहे आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा आता सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे, परंतु बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जात आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार तर बघा सध्या जर म्हणजेच की सरकारच्या निर्णयाची जर म्हणजेच की एकंदरीत जर सरकारच्या निर्णयाबद्दल बोलायला गेलं तर सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यानुसार फक्त बहिणींच्या खात्यावरती
जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे कितीतरी 1500 रुपये जमा होत आहेत आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याबद्दल सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नाही। त्यामुळे म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सध्या फक्त सरकारनं जे अधिकृतपणे घोषणा केली आहे त्यानुसार फक्त जानेवारी महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। हे देखील लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये वाटप होत आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता तर जमा होत आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार 3 मार्च या दिवशी आहे होळी सण आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि जो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आहे तर हा देखील मार्च महिन्यामध्ये साधारणतः 3 मार्च या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे। 3 मार्च या दिवशी होळीचा सण असून याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी फक्त बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यानंतर ज्या बहिणींचा आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे। तसंच म्हणजेच की आता ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जर कदाचित तुमच्याकडून देखील EKYC करताना चूक झाली असेल तर सरकारने EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली आहे। नक्कीच तुम्ही EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करून घ्या। EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही तर बघा जर तुमची EKYC पूर्ण असेल, तुम्ही EKYC पूर्ण केली असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। तर बघा तुम्हाला काही गोष्टींची खात्री करावी लागणार। जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या आणि जर EKYC पूर्ण असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील। त्यानंतर दुसरं जे काम आहे म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची देखील खात्री करून घ्या। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। तसेच आता काही अर्जांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत, त्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो तुम्ही अर्ज केला आहे त्या अर्जामध्ये जर काही त्रुटी आहेत का नाही याची देखील तुम्ही खात्री करून घ्या। जर अर्जामध्ये त्रुटी असतील तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, हे देखील लक्षामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारने काय केलं आहे, काही नियम लागू केले आहेत। फक्त पात्रच बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। ज्या बहिणींचे EKYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचे अर्ज मंजूर असतील आणि ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत आहेत की ही योजना कर्जबाजारीपणामुळे बंद होणार आहे। पण लाडक्या बहिणींनो घाबरून जाण्याची काहीच गरज नाही। अधिवेशनामध्ये सरकारने स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींची ही योजना सुरूच राहणार आहे। यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यामध्ये आली आहे। उलट आता लाडकी बहीण योजनेचा जो सध्या 1500 रुपयांचा हप्ता वाटप केला जात आहे तर यामध्ये आता वाढ करण्याचा सरकारचा विचार असून लवकरच आता बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। साधारणतः जर विचार केला तर सध्या अर्थसंकल्प सुरू झाला आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू झाला आहे आणि 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच दिवशी लाडकी बहीण योजनेच्या
हप्त्याच्या वाढीबाबत सरकार निर्णय घेऊ शकते आणि साधारणतः मार्च महिन्यापासूनच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आपण म्हणजेच की सध्या जर अधिवेशनाचा विचार केला तर अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी देखील सध्या चर्चा सुरू आहे. आता सध्या जर म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा सध्या जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप केला जात आहे. सध्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे आणि लवकरच फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव म्हणजेच की पात्र असताना देखील काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले देखील हप्ते जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. परंतु सर्व हप्त्यांच्या लाभासाठी ई-KYC असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे प्रत्येक बहिणींची ई-KYC पूर्ण असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार बहिणींच्या खात्यावरती खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच सरकारच्या माध्यमातून बहिणींना थोडाफार या ठिकाणी आधार मिळाला आहे आणि दिलासा देखील मिळाला आहे आणि लवकरच आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः 3 मार्च या दिवशी देखील फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि सध्या तर या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला का नाही ते देखील आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.